प्रियाताई, तुम्ही काम ज्या वेळेला ऍक्सेप्ट करता त्याला खूप अटी घालता असं लोकांची तक्रार आहे. हो, की एक तर जेवणासंदर्भात मी खूप अटी घालते. जेवणासंदर्भात? हो, कारण चित्रपट घेताना? हो, मी सांगते की जेवण कुणाचं आहे, प्रॉपर तुम्ही जेवण देणार आहात ना. अहो, चित्रपटात जेवणाचा फारसा संबंध नाही. असं कसं कशा करता करायचं काम? खाण्यासाठी तर प्रॉपर माणसाने 2 घास व्यवस्थित खावे याच्यासाठी आपण काम करतो. मी ना खूप मिडल क्लास आणि खूपच अशी मी साधा विचार करणारी बाई आहे आणि खूप प्रॉब्लेम्स असतात. तो खरंच तुम्ही या एकदा सेटवर, असं तुम्हाला एखादा पिक्चर करेन ना, तुम्हाला बोलवते मी आणि तुम्हाला जेवायला बोलवते आणि या तुम्ही जेवण जेवा. नाही होत माझ्या. म्हणजे मी तुम्हाला समजा अशी एक स्क्रिप्ट न वाचताय काय असाच काहीतरी रोल आहे, पण माझ्याकडून दररोज मटण, चिकन, एक नंबर मालवणी कालवण सगळं, तर मग असं थोडंच असतं की स्क्रिप्ट वाचल्याशिवाय आणखी रोल वाचल्याशिवाय मी काम घेईन. सी, हा प्रोफेशनल ऍटिट्यूड बाजूला ठेवून, म्हणजे ह्या पद्धतीचा स्वतःच्या करिअरकडे बघण्याचा बाजूला ठेवून मी बाकीच्यांचा आणि माझा विचार करते. इथे मी कुठे चुकते असं मला वाटत नाही. अच्छा, पण म्हणजे असं काय झालंय म्हणजे नक्की हे जे काय बोललं जातं की कोणत्या पर्टिक्युलर प्रोड्युसरला तुम्ही म्हटलं होता का की आम्हाला अमुक एक कुठे मी जेव्हा पिक्चर ऍक्सेप्ट करते ना, तेव्हा मी आधी रोल बिल सगळं ऐकून घेते. मग त्यांना विचारते, बाबा तुमचं बाकीचं कसं आहे, बरं राहण्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. राहण्याचे हॉटेल सुद्धा नीट देत नाहीत, हा सुद्धा प्रॉब्लेम आहे. आता मग हे नाही बोलायचं का, सांगा बघू तुम्ही मला. की मग अहो, मी त्यांना म्हणते की जेव्हा मी एखादी एसी रूम मागते, तर माझ्या घरामध्ये 5-5 एसी आहेत, माझ्या किचन मध्ये पण 5 एसी लागले, 1 एसी लागलेला आहे, तर तिथे पण मग एसी रूम मागायची नाही, पण हे मागावं का लागतं? आणि हा अशा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं काय हे करणार, म्हणजे मला कळत नाही. ऍडजस्टमेंट करतो ना. आता एका वेळेला व्हॅनिटी व्हॅन नसतात तेव्हा आम्ही कुणाच्याही घरात जर मेकअप करून आम्ही कामाच्या ठिकाणी अडचण नाही ना करत आहे. मग ह्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या भागवणं गरजेचं नसतं का? साधा हिशोब आहे. मग मी तिथे चुकत असेल तर ओके बॉस, मी चुकते, फॉरगेट इट, मला कुछ फरक नाही पडत. आमची किशोरी शाणे इतकी सुंदर दिसणारी, अशी अजूनही ती म्हणण्या इतपत लहान दिसते आणि तरी देखील आईच्या भूमिका तिला का दिल्या जातात हे आम्हाला खूप. ऍक्च्युली आईची भूमिका करायची म्हणून मी नाही करत. ते कॅरेक्टर त्यावेळेस जर त्या सीनमध्ये इम्पॉर्टंट असेल, त्या सिरियलमध्ये किंवा त्या फिल्ममध्ये इम्पॉर्टंट असेल, कारण जर मला असा फोन येतो की आईचं कॅरेक्टर आहे, मी म्हणते नाही, नुसतं आईचं नाही, त्याच्यात डेप्थ किती आहे, किती मेन मुख्य आहे का त्या परिवाराची, किंवा ती मेन नेगेटिव्ह आहे का किंवा मेन पॉझिटिव्ह आहे का, जी सगळे निर्णय घेणारी बाई आहे का, हा पण मी विचार करते आणि मगच ते कॅरेक्टर मी एक्सेप्ट करते. म्हणजे त्या कॅरेक्टरला तितकं अजून काहीतरी असलं पाहिजे, थोडं ग्रेंजर असलं पाहिजे, तर मी एक्सेप्ट करते. पण डेफिनेटली आईचं कॅरेक्टर आता काय तर ट्रेंडच असं झालं आहे ना की यंग वयातच मुलींना आईचे रोल दिले जातात आणि इनफॅक्ट 20-25 मुलींना 16 वर्षाचे 17 वर्षाच्या मुलींचे आई वगैरे दाखवलं जाते. आया सुद्धा आता ग्लॅमरस आणि जरा यंग आणि अशा चक्षी से दिसायला पाहिजेत असं लोकांचं म्हणणं असतं. असंच आता ऑडियन्स तयार झालेला आहे, पण तरी फिल्म्स मध्ये अजूनही नाहीये तसं. प्रियाताई, बोला. आम्ही तुमचा नाच कायम बघितलेला आहे, आम्हाला काहीतरी छान डान्स असं बसल्या बसल्याच मी ते आदा आणखीन एखादं गाणं म्हणून दाखवते. मला काही असं खूप मी शिकलेली नाहीये. बेसिकली अवधूत ना मी डान्स शिकले ना मी गाणं शिकले. जे काय आहे ते कानावर पडत गेलं, आणखीन डान्स बघत गेले, तसा मी करत गेले. कळीदार कळीदार कपूर पान, कळीदार कळीदार कपूर पान, कोवळ छान केशरी चुना, रंगला रंगला काटके वडा, रंगला काटके वडा, वरखाचा विडा, घ्या हो मन रमणा, घ्या हो मन रमणा. कळीदार बारीक सुपारी निमचित मी खालून, बारीक सुपारी निमचित मी खालून, जाईपत्री वेलची लवंगवर दाबून, जाईपत्री वेलची लवंगवर दाबून, बांधले सखेया कुडीत पंच प्राण, बांधले सखेया कुडीत पंच प्राण, का रंगत करी मर्दुनी, का रंगत करी मर्दुनी, चतुर्दश गुणी सख्या सजना, सख्या सजना, सख्या सजना. कळीदार. क्या बात आहे. म्हणजे
जाम धमाल आली. मला तर पहिल्या लाईनीत बसून फडात बसल्यासारखं वाटलं बापरे. अशी एखादी घटना जी तुम्हाला लक्ष्मीकांतजींना सांगायची होती पण ती राहून गेली, असं आहे का? मला नाही वाटत असं, कारण मी ना माझ्या सगळ्या गोष्टी लक्ष्मीकांतशी शेअर केलेल्या आहेत. अगदी बालपणापासूनच्या ते त्यांच्या बरोबरच्या प्रत्येक आठवणी आम्ही दोघांनी एकमेकांच्या बरोबर खूप आठवणी शेअर केल्यात. मला नाही असं वाटत की काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्यांना. लोकांचं वागणं बदललं का ते गेल्यानंतर? होही म्हणेन आणि नाहीही म्हणेन, की खूप जवळ असणारी माणसं मग थोड्याफार प्रमाणात नाही म्हटलं तरी अंतर पडलं. मित्रमंडळींमध्ये थोडंफार अंतर पडलं. ह्याला कारणीभूत कदाचित मीही असेल, कारण मी पण ते सगळं सावरायच्या ह्याच्यामध्ये माझ्याकडून काही कॉन्टॅक्ट्स फार म्हणजे जपले गेले नाहीत म्हणण्यापेक्षा मी तेवढं हे नाही राहू शकले, कारण मी स्वतःच इतकी बिझी झाले की मग ते मित्रमैत्रिणींना जमवणं बसणं असं फार माझं कमी झालं असं म्हणेन मी. बाकी काय हरकत नाही. आमच्या बँडनी आता पॅरडी सॉंगची वेळ आलेली आहे आणि आजचं गाणं हे स्पेशल प्रियाताई तुमच्यासाठी लिहिलं गेलेलं आहे. तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे. तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे. ओठावरचे स्मित थबकले हळवे दर्द दिवाणे. हरवले गाणे, हरवले गाणे, हरवले गाणे. हृदयीचे हुंकार कोपले, हसणे ते दिलदार लोपले. हृदयाचे हुंकार कोपले, हसणे ते दिलदार लोपले. पडद्यावरचे रंग संपले, अवचित तुझे जाणे. हरवले गाणे. तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे. ओठावरचे स्मित थबकले हळवे दर्द दिवाणे. हरवले गाणे, हरवले गाणे, हरवले गाणे, हरवले गाणे, हरवले गाणे. काय राहू तुम्ही ते इमोशनल नाही, सॉरी नाही, इट्स ओके. सॉरी. असं आहे प्रियाजी की तुम्हाला काही इमोशनल करण्याचा काही हे नव्हतं, नाही. पण लक्ष्मीजींचं जाणं हे अख्ख्या इंडस्ट्रीसाठी अशा वेळेला ते झालं की त्याच्यातनं इंडस्ट्री कधी सावरली नाही. अवचित गेले, अचानक तुम्ही गेले. विचार करा मी कशी सावरली असेल. नाही, प्रश्नच नाही. ऍक्टर्स खूप मोठे मोठे पाहिले इंडस्ट्रीनी, पण त्याच्यातली जी नावं अचानक आपल्याला सोडून गेली आणि विनोदाचा बादशाह म्हणण्यापेक्षा अशा वेळेला ती इंडस्ट्री लक्ष्मीकांतजींनी स्वतः वर अशी नेली होती हाताने उचलून. एक्झॅक्टली. आणि त्यांच्या जाण्याने केवळ आपण त्यांना आपण चांगला अभिनेता हरवला अशातला भाग नाही, तर त्यानंतर परत इंडस्ट्री खाली गेली. त्यानंतर अख्खी इंडस्ट्रीनी परत वाईट दिवस बघितले. त्याच्यानंतर इंडस्ट्रीला पुन्हा सावरायला, पुन्हा वरती यायला खूप वर्ष गेली, अजून आलेली नाहीये. जो सुवर्णकाळ लक्ष्मीकांतजी असताना होता, तो सुवर्णकाळ अजूनही इंडस्ट्री बघत नाहीये, मराठी इंडस्ट्री. तर त्यामुळे त्यांच्या जाण्याने सगळ्यांनाच तेवढं दुःख झालेलं आहे. तर कसं वाटलं आमचं पॅरडी सॉंग? खूप छान, खूप छान वाटलं. आणि हे म्हणजे हे जाणवून खूप बरं वाटलं की अजूनही माझ्याबरोबरच अख्खी इंडस्ट्री आहे, प्रेक्षक लक्ष्मीकांतना अजूनही मिस करतायत. आणि मला असं वाटतं की ते आपल्यामध्येच आहेत. म्हणजे मला असं कुठे जाणवलं नाही कधी इतक्या वर्षांमध्ये की ते गेले, मी त्यांना मिस करायची, पण कुठेतरी ते अस्तित्व माझ्या अवतीभोवती मला अजूनही जाणवत आहे. तो ऑरा, ते आशीर्वाद. बऱ्याच वेळेला काही संकट आली
ते गेल्यानंतर सुद्धा मानसिक खच्चीकरण खूप झालं, काही लोकांनी खूप त्रास दिला. त्याच्यामधून सुद्धा कुठेतरी तो बॅक ऑफ द माइंड त्यांचे ते विचार, त्यांचे ते शब्द नेहमी मनाशी गुंजत राहिले की माफ कर समोरच्या माणसाला आणि तू पुढे चाल. आणि मी तशीच चालले सध्या. इनफ खूप इमोशनल झालं. हा बा झालं. हा प्रिया बेर्डे तुम्ही मी तशी नाहीये. हा तुम्ही तसं नाही. I'm not बरोबर like बरोबर. हा तुम्ही अशाच चांगल्या वाटता आणि अशाच चांगल्या वाटता आणि अशाच चांगल्या वाटता आणि तशाच आम्हाला बघायचंय. Okay. ओके.